सर्वांना, कसे आहात तुम्ही सर्वजण। तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन छानशा अशा व्लॉगमध्ये। तर सर्वात आधी माझ्या सर्व मैत्रिणींना हरितालिकेच्या खूप खूप शुभेच्छा। आज आहे हरितालिका आणि हरितालिकेच्याच संबंधात असा व्लॉग होणार आहे। तर बाहेरचा आवाज थोडासा इग्नोर करा, कारण की चालूच राहतं थोडंफार, आपल्याकडे काय प्रोफेशनल माईक वगैरे नाही आहेत, तर त्यामुळे थोडासा लाईट असा आवाज येणारच आहे। तर हां, मी काय म्हणत होते, आज हरतालिका आहे, साफसफाई ॲक्च्युली गणपती बाप्पा येणार आहे, तर आम्ही बघा इथं सुरुवात झालेली आहे, आमची साफसफाई पण झालेली आहे घराची। 2 दिवस सॅटर्डे संडे होता, तर मी इंस्टाग्रामला थोडंसं लाईट बूमरँग वगैरे असं टाकला होता। आमची एकदम डीप क्लिनिंग झालेली आहे, किचनसुद्धा एकदम प्रॉपरली एकदम स्वच्छ झालेलं आहे, मस्त हॉलपासून सगळी जाळं जुळं काय असेल ते सगळं म्हणजे एकदम डीप क्लिनिंग केलेली आहे। हे होते हेल्पला म्हणून, आणि साफसफाईचा व्हिडिओ नाही केला, म्हटलं नाही मी तोच काय करावा नाही का, असं आपल्या हरतालिकेचं पण आहे, मोबाईलमध्ये स्टोरेज भरपूर होऊन जातो, एडिटिंग करायला मीच असते, त्यामुळे होत नाही सगळं, घरातली सगळी कामं आवरायची प्लस एडिटिंग करायचं, ते मलाच माहिती मी कसं करते। तर आता आज आहे हरतालिका, सकाळी सकाळी यांना टिफिन दिलेला आहे, हे गेलेत ऑफिसला, शिव गेलेली नाही आहे, शिव बघा ती पण नाही गेली, ती मला हेल्पसाठी थांबलेली आहे ॲक्च्युली, तर थोडीफार मला हेल्प पण होऊन जाईल तिची। तर त्यात ती अंथरूण वगैरे उचलून घेते, सगळं तिकडनं झाडू मारून वगैरे सगळं आणेल, पोचा वगैरे मारून घेईल। आता भांडी वगैरे धुवायला मी सुरुवात करून दिली, म्हटलं आधी तुमच्यासोबत बोलून घ्या, अर्धी भांडी धुतली मग मी आले तुमच्यासोबत बोलायला। त्यानंतर मग साडी वगैरे वेअर करून घेईल आणि मग आपली पूजा वगैरे मांडणे आपण इथेच हॉलमध्येच करतो। इथे गणपती बाप्पा बसतील, तो टेबल आणलेला आहे, भांडी पितळाची तांब्याची काय भांडी असते ती धुतली। मी तुम्हाला समय दाखवते, ॲक्च्युली मी ना समय घेतले, माझ्याकडे समय नव्हत्यात, म्हणजे लग्नात ना दिलेली होती, तर बघा लग्नात ही एकच छोटीवाली होती, तर आता मी जोडी शिवधागा खड्डा असतात तर ह्या मी 2 घेतलेल्या आहेत बघा, आणि इतकी छान सुंदर भेटली ना समय। सो हे बघू शकता, अशा 2 समय मी इथे घेतलेल्या आहेत, असंच पैसे जमा करून नाही का, म्हणजे थोडेफार यांनी काही टाकले असे गपे। लाडकी बहीणची नाही आहे ॲक्च्युली, रक्षाबंधनचे असे पैसे जमलेले होते, भाऊन त्यांनी टाकले होते ओवाळणी, तर त्याचेच होते। ते बघा सुंदर आहे ना, म्हणजे मला फार आवडलं, क्वालिटी पण खरंच खूप एकच नंबर आहे क्वालिटी। तर आता हे भांडी वगैरे मी धुतलेली आहे, पूजेचं साहित्य मी याचं काढून ठेवलेलं आहे, वाळू आहे, मूर्ती आहे आपली पार्वती मातेची, ॲक्च्युली सखी पाहिजे असती पण मी विसरले सखी आणायची, आता मी वाळूचीच तयार करून घेईल, आणि कापूर असं मी पूजेचं सगळं साहित्य आणून ठेवलेलं आहे। आता मी आवरते आधी घरातलं आणि त्यानंतर मग पूजेला सुरुवात करेल। तुम्ही शेवटपर्यंत व्लॉग कंटिन्यू करत राहा, बघत राहा। आणि हा बघा, ही कलाकृती माझ्या शिवची आहे, शिवनी बनवलेलं आहे गणपती बाप्पा, प्लस त्यांना किती सुंदर तिने बघा ना ते मंदिर किती सुंदर तयार केले, म्हणजे ही तिला जमलं कसं, म्हणजे नाही का ते म्हणतो ना एक सुचलं कसं, तर तिने किती सुंदर बघा, ही तिची कलाकृती आहे, गणपती बाप्पा बनवली आहे तिने सुंदर माझ्या बाईने, पण तिला खोकला आहे, तिची तब्येत बरी नाही, त्यामुळे 2-3 दिवसापासून ती स्कूलला पण नाही गेलेली आहे, ती मेहंदी तोंडाला पण लागते बघ, नको काही पण करू। चला मग आता बघत राहा, आणि शिवच्या गणपती बाप्पाला नक्की सगळ्यांनी लाईक करा, आणि त्यानिमित्ताने कमेंट्स पण करा प्लीज। आणि घंटी पण तिने लावली बघा सुंदर अशी, मंदिरात आलं का घंटी वाजायची टंग, सुंदर बनवलं आहे। गणपती बाप्पा मोरया, गणपती मोरया। कशी दिसते मला नक्की कमेंट्स करून सांगा। सो लग्नाची साडी मी इथे वेअर केलेली आहे, जेव्हा ब्लॉग स्टार्टिंगला चालू केला होता ना, तर त्यावेळेस मी ही साडी वेअर केलेली होती, आणि बऱ्याच जणांना माहिती पण आहे की माझी ही लग्नाची साडी आहे, मला प्रचंड आवडते, मला खूप आवडते, म्हणजे एकदम कलर पण बघू शकता, आणि तिचं जे अजून स्टोन वगैरे जे आहे ना, तिचं वर्कसुद्धा अजूनसुद्धा चांगलं आहे, आणि इतकी सुंदर दिसते, लाईट वेट आहे, पण मला प्रचंड आवडते, खूप खूप म्हणजे एक वेगळाच ग्लो येतो बरं का, मला तुम्हाला समजू शकतो की माझ्या चेहऱ्यावर कसा ग्लो आलेला आहे। मला ही साडी प्रचंड आवडते। ब्लाऊज मात्र होत नाही, पण आता त्याचं जुगाड काहीतरी करून घेतलेला आहे,
तर आता मी झाली आहे रेडी, ताईसुद्धा रेडी होऊन येत आहेत खाली आणि आम्ही आता पूजेला सुरुवात करणार आहोत. पूजेसाठी काय काय लागणारं साहित्य मी इथं घेणार आहे. तर मी असं नाही म्हणत आहे की मी तुम्हाला सांगेल, कारण की प्रत्येक जणींना माहिती आहे पूजा कशीच करायची, पण ज्या कोणी नवीन असतील तर त्यांना माझ्या व्हिडिओचा काहीतरी फायदा होईल थोडंफार, म्हणून मी पूजेला काय काय लागणार आहे ते थोडं डिटेलमध्ये थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करेल. आणि ही साडी घातली ना तर मेन म्हणजे कसं वाटतंय माहिती आहे का, पार्वतीने उपवास केला होता शंकरासाठी, जसं की नाही का आता आपण करतोय आपल्या नवऱ्यांसाठी, तर शंकर पार्वती नाही का मला. सो चला तर मग मी आता सुरुवात करते. तुम्हाला पूजेचं एक एक काय काय मी साहित्य कशी ताट तयार करते ते पण तुम्हाला दाखवते आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू करत राहा आणि शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा. तर इथं सर्वात आधी आपल्याला घ्यायची आहे वाळू. तर इथे मी वाळू स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर ही वाळू मी आणलेली आहे, पूजेचं साहित्य जिथं मिळतं तिथूनच घेतलेले आहे. इकडून तिकडून आणण्यापेक्षा जरा जिथं पूजेचं साहित्य मिळतं तिथूनच घेतलेली जरा बरी पडते. आणि त्यानंतर पाण्याने भरलेला एक कळस घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला नारळ ठेवायचा आहे. आणि त्यानंतर तिथं पूजेचं ताट घ्यायचं आहे. त्या पूजेच्या ताटामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे. तुपाने भरलेला असा दिवा आपल्याला तिथे घ्यायचा आहे. नैवेद्यासाठी गूळ आणि खोबरं घेतलेलं आहे. शेंगदाणे आणि त्यानंतर साबुदाणे अशी घेतलेले आहे एका वाटीमध्ये. पाण्याने भरलेला छोटासा कळस घेतलेला आहे. पंचामृत तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर विड्याची पानं घेतलेली आहेत आणि कापसाचं वस्त्र तयार करून घेतलेलं आहे. खारी, खोबरं वगैरे, बदाम, हळकुंड असं घेतलेलं आहे. आणि हळदी कुंकवाचा करंडा मी इथे घेतलेला आहे. आणि पार्वती मातेची इथे मूर्ती घेतलेली आहे. आणि याच्यासोबतच एक सखीची मूर्ती पण असते, पण मी ती काही घेतल्या गेली नाही, तर ती तितकीच माझी राहून गेली. पण अशा प्रकारे मी ताट तयार केलेलं आहे. तर तुम्ही सखीची मूर्ती सुद्धा घेऊ शकतात. आणि त्यानंतर दुसऱ्या ताटामध्ये मी इथे घेतलं आहे धोत्राचं फूल. तर याला काय म्हणतात तुम्ही दुसरं मला नाव नक्की सांगा. तर त्यानंतर इथं 5 फळं घेतलेली आहेत, काही फुलं आहेत ती घ्यायची आहेत. आणि मेन म्हणजे बेलाची पानं. तर बेलाची पानं सुद्धा आपल्याला त्यासोबत लागणार आहेत. आणि त्यानंतर इथं घ्यायचं आहे पार्वती मातेची ओटी भरण्यासाठी ओटी तयार करून घेतलेली आहे इथे मी. सो अशा प्रकारे बघू शकताय पूजेची तयारी मी करून घेतलेली आहे. आणि आता इथं मी पिंड तयार करून घेणार आहे. वाळू धुवून घेतलेली आहे स्वच्छ, आणि वाळूचीच पिंड तयार करायची, मातीची वगैरे दुसऱ्या कसल्याच पिंड तयार करायची नाही, वाळूचीच पिंड तयार करायची असते. तर इथं कळस घेतलेला आहे. आणि इथे एक गोष्ट माझी राहून गेली इथं, तर इथं मला तुम्हाला दाखवायचं राहून गेलं. हे प्रत्येक झाडांची पानं असतात फळांची, तर ती गड्डीच मिळते आजकाल. आता कसं आहे कोणी तोडू देत नाही, तर त्यामुळे कसं होतं आपण दुकानातून जाऊन मार्केटमधून गड्डेच घेतो. आणि वाळूसुद्धा शक्यतो आजकाल मिळत नाही, तर त्यामुळे कसं होतं पूजेचे जे साहित्य तिकडं मिळतं तर तिथेच आता ते वाळू द्यायला लागलेले आहेत, असं 10 रुपयाचा ग्लास वगैरे. तर आता शक्यतो तिथूनच घेतो, पण ही मी ठेवून दिलेली होती मागच्या वर्षीच सांभाळून, तर त्यामुळे ही आहे वाळू माझी तशीच तशी सेव होती. तर आता वाळू छान धुतल्या गेलेली आहे. आणि आता मी इथं पिंड तयार करून घेते. मम्मी पण रेडी झालेली आहेत वाटतं तिकडे घरामध्ये, आणि ताई पण येतीलच. तोपर्यंत आता आपण पूजेची मांडणी वगैरे व्यवस्थित तयार करून घेऊया. तर चला बघत राहा. शिव बनवते. हां शिव बनवते. आमचा व्हिडिओग्राफर शिव आहे. शिव मला हेल्प करते. श्रेया पण करते, असं नको म्हणायला. तिकडे गेली. चल इकडे शिव, शिव इकडे तुम्हाला. तर आता मी पिंड तयार करून घेतलेली आहे, बघू शकते.
बोर तरी होत ना, स्किप करते. सो अशा प्रकारे आमची पूजा चालू आहे. तर स्टेप बाय स्टेप करून अशी आम्ही एक एक जणीने पूजा करून घेतोय. तर पूजेची मांडणी कशी झाली मला नक्की सांगा कमेंट करून. तिकडं पण व्हायचं, तिकडं जिथं पाणी जातं तिथं पार्वती असते. काय झालं? डोकं दुखतंय? हो थांब बेटा थांब, थोड्या वेळाने तुला ना थोडीशी वाफ घे आणि मग थोडीशी झोपून घे. सर्दी झाली तिला प्रचंड. इकडे पार्वती माताची मूर्ती ना, हां तिकडे पण करायची. हां पार्वती मातेच्या ह्याच्यावर ना छोटीशी पिंड आहे. हां ते काय दिसले अगरबत्ती लावले ना. हां अगरबत्ती लावली. हो एक्स्ट्रा आहे ते काढले गेलं त्याच्यात ना. झाड मग पोथी वाचायची का? मेल्या तर इथे आवाजाचा खूप प्रॉब्लेम झाला. बघू शकता आम्ही दोघींनी सडनली खिडकीकडे बघितलं तर लहान मुलं खूप जोरजोरात किंचाळत होते. पण एकदा कसं आहे पोथी हरतालिकेची कहाणी वाचायला सुरुवात केली ना, मग ते मध्ये थांबता येत नाही आणि त्यामुळे आम्ही थांबलो नाही. कहाणी तशी वाचून घेतली आणि तुम्हाला तर माहितीच असेल हरतालिकेची कहाणी सगळ्यांनाच माहिती आहे. तर त्यासाठी व्हिडिओ मी जास्त मोठा केला नाही आणि पूर्ण तुम्हाला कहाणी ऐकू शकले नाही, त्याबद्दल खरंच सॉरी. श्रेष्ठ आणि नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरतालिका हे सर्व व्रतात श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस. ते ऐक. हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस. 64 वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्यांना चिंता पडली. इतक्यात तिथं नारद मुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवत झाली आहे, ती विष्णूला द्यावी. तो तिचा योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवलं आहे म्हणून इथं मी आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यानं ती गोष्ट कबूल केली. नंतर नारद तिथून विष्णूकडे आले. त्यांना ती हकीकत कळविली व आपण निघून दुसरीकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागवलीस. असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं. तेव्हा तू सांगितलं, महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे. असं असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे आणि काय उपाय करावा. मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं. तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास. तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापित केलं आणि त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलं आणि त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं. नंतर मी तिथं आलो, तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं. तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं आणि याशिवाय दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली आणि मी गुप्त झालो. पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जित केली. मैत्रिणीसह त्याचं पारण केलं.
उरीघरची हेमवतीच्या पोटी कन्या होती. जय देवी जय देवी जय हरतालिके. तपोपंचाग्नी साधने गुंजपाने अधोरणे केली दोषणे शतगुरुवंतरा कारणे. जय देवी जय हरतालिके. सती पार्वती अंबिके लीला दाखविते दृष्टी. हे वृत करीती लोकांसाठी पुण्यावरती दुर्जटी स्वरूप मग होती. जय देवी जय हरतालिके. सती पार्वती अंबिके तुझे तप तुझे गुण सर्व क्रिया आभूषण पंचारती ओवाळीते. सुख शांती देई माते. जय देवी जय हरतालिके. सती पार्वती अंबिके ज्ञानदीप कलिते आरती ओवाळीते. जय देवी देवाने शिकवलं आपलं देवाला कधी तोंडी पाठ नाही एवढी पाठ नव्हती. पण हरतालिकेची हीच आहे. हा हातालीचे घ्यायचे. राहत नाही ना. नाही पेन होती. आम्ही घेतलं नाही. हा मम्मी घेतले. मम्मी येतं का इथंच? या ना आता इथं. बरं ना तिथं मग उभा राहता येणार नाही. पूजा आहे ना. दिवा सांभाळ. तुझं सांग केस ते डिपोरेंट काय हा का तुला ते एकाच्या बरोबर सोडा आणि ताट थोडी सोडा सोडा. अगं 3 जण उतरणार. हा 3 जण होता. तसं हातालिका माता धरून झालोय ना आपण. चांगलं काय श्री शंकर भगवान पाहिजे होते. पार्वती मातेला मनाजोगता वर आणि तो सुखी समाधानी राहो. हमेशा त्यांना त्यांच्या कार्यामध्ये यश येवो म्हणून एक नाही का आपल्या त्यांच्या बायका व्रत करतात. आपल्या नवऱ्यावर पण चांगलं वर भेटावं म्हणून करतात. असं असतं. हरतालिकेच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. तुम्हाला पण हरतालिकेच्या हार्दिक शुभेच्छा. मी तुम्हाला हरतालिकेच्या तुला ताप आहे का ग? सुरुवात कसं वाटतंय जरा. नाही गार तर आहे. खाली गार आहे पण थंडी झाली सर्दी त्याच्यावर झालं पण तिला आहे ना काहीतरी दवाखान्यात सांगितलं राहते. हे वाता झाले असेल ना ते हे इज्जतलं काढून ते दुसऱ्याला. सो पूजा झालेली आहे संपन्न आणि आता मी भाकर टाकते. म्हणजे मम्मी त्यांना बरं का. तर मम्मी त्यांना भाकर देते कारण त्यांचं कसं हार्ट पेशंट आहे. त्यांनी पण उपवास वगैरे भरपूर केले पण आता नाही कारण की गोळ्या वगैरे घ्यावं लागतं. तर त्याच्यामुळे पूजेपर्यंत त्या काही खात नाहीत आणि पूजा वगैरे झाली का त्यावेळेस त्यांना भाकर टाकून देते. सकाळी यांना केली होती भोपळ्याची भाजी. तर आता ही भोपळ्याची भाजी त्यांना मम्मी आणि हे खाऊन घेतील. शिवांना जरा थोडीशी जास्त वीक झालेली आहे तिला सर्दीमुळे त्रास होतोय खूप. ती झोपलेली आहे. ती बघा तिला उठले का मग तिला खायला प्यायला देईल. आता मम्मी त्यांना देऊन देते. श्रेया नको म्हणते. सो आता आमची पूजा झाली. तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि माझा हात लुक कसं दिसतंय तोही मला सांगा. आज ॲक्च्युली आमच्या साहेबांनी सुद्धा ज्वारीची भाकर नेलेली. म्हणजे त्यांना कधी असे पातळ भाज्या वगैरे जर असले ना तर ते ज्वारीची भाकर बाजरीची भाकर अशी घेऊन जात असतात. पण ॲक्च्युली ज्वारीची भाकर ही चांगलीच असते का चपात्यापेक्षा. तर आजचा इथला मेन्यू आहे ज्वारीची भाकर आणि गरम आहे भोपळ्याची भाजी दुधी भोपळा. सो बघू शकते अशा प्रकारे भाकर झालेली आहे. गरम आहे. सो त्याला आता गार होण्यासाठी ठेवून देते. मम्मी म्हणे मी जेवण नंतर करून घेईन तर ती घेते. तर गार झाल्यावरच खातील. त्यामुळे मी घेऊन घेईन आणि तू व्हिडिओ काढ मला कारण की मी व्हिडिओ वगैरे काढलेच नाही फोटोज काढले नाही त्यामुळे मी आता फोटो वगैरे काढून घेते थोडेसे. चला बघत राहा. झालेली आहे. मम्मी त्यांना भाकरी टाकल्या गेलेली आहे. शिवण्या माझी काही उठत नाही. तिला ना थोडीशी तब्येत बरी नाही आहे तिची. श्रेयाचं पण झालेलं आहे खाऊन. मी राजगिराचा लाडू खाल्ला आहे. आम्ही साबुदाणे वगैरे काहीच खात नाही या उपवासाला. काय असेल ते फ्रूट वगैरे असलं तर खातो नाहीतर मग काही नाही.
असलं तर राजगिऱ्याची चिक्की वगैरे असं तसंच काहीतरी खातो. तर आता मम्मी त्यांच्याकडे होता राजगिऱ्याचा लाडू, तर त्यामुळे त्यांनी मला दिलेला आहे. तर मी तो राजगिऱ्याचा लाडू वगैरे खाल्ला. आणि ना मी इथंच बसते माहिती का, पूजेजवळ. मला बरं वाटतं आहे माहिती का, मी पूजेजवळ बसून राहिले आहे. बघल फोटो श्रेयाने तर काढले आहे थोडेफार, एवढे काही खास नाही आले कारण की बाहेर ना पावसाचं प्रचंड वातावरण झालेलं आहे. आणि असं अंधार पडल्यासारखं नाही का, नॉर्मली असं नाही का आभाळ वातावरण झालेलं आहे. पाऊसही पडायला लागलेला आहे हलका हलका. तर चला मग कंटिन्यू करत राहा, तुम्ही बघत राहा व्लॉग. चला मग बघत राहा. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा. पूजेची मांडणी आणि पूजा याचं जर काही चुकलं असेल तर मला नक्की सांगा. मी माझ्या साध्या भोळ्या मनाने अशी पूजा केलेली आहे, तर कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि सो आता आमचं डेकोरेशनची तयारी चालू आहे. वरती साक्षी डेकोरेशनची तयारी करते. ती ह्यावेळेस काहीतरी वेगळं सगळं डेकोरेशन करणार आहे, बघूयात. करते मी थोडीशी उशिरा सुरुवात केली, पण मला गॅरंटी आहे ती व्यवस्थित करते, नेहमीप्रमाणे छानच करेल. तर आता ती टेरेसवर करते आहे. मी बघेल थोड्या वेळाने, मला जाणं शक्य झालं तर मी तुम्हाला दाखवेलच ती काय काय करते वरती. पण आता सध्या ती बाहेर गेलेली आहे. तर ती आली का मग मी तिचं काय तयारी चालू आहे तिची डेकोरेशनची मी तुम्हाला दाखवेलच. आणि उद्या आहे आपले गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आपल्या घरामध्ये. तर इथं आमची तयारी पण चालू आहे. टेबल आणलेला आहे. हा टेबल खास आम्ही गणपती बाप्पांच्या म्हणजे गणपती बाप्पा जेव्हा येतात ना आपल्या घरी, तर त्या दिवसासाठीच टेबल तो ठेवलेला आहे. इतर वेळेस आम्ही तो टेरेसवर ठेवून देत असतो. आणि गणपती बाप्पा जसे येणार आहेत तर त्यावेळेस तो टेबल आम्ही खाली आणतो, छान पुसून वगैरे घेतो. आत्ता लास्ट टाईमच त्याला डॅडीने त्यांनी कलर केलेला होता, त्यामुळे एकदम तो नवीनसारखा झालेला आहे. आणि तो टेबलसुद्धा डॅडीने त्यांनीच घरी बनवलेला आहे. आणि ह्या उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल, डॅडीने त्यांनी ना गणपती बाप्पांसाठी सिंहासन बनवलेलं आहे. ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. आणि ते सिंहासनाची माहिती म्हणजे माहिती नाही, पण एक सांगाल छोट्याशा बाबतीत. हॅलो फ्रेंड्स, संध्याकाळची वाजलेले आहेत 5:30 झालेले आहेत ऑलमोस्ट. आणि मी ना थोडीशी झोप लागून गेली एकदम, म्हणजे नाही का सकाळपासून लवकर उठलेले होते ना, कारण की आज हरतालिकाचं व्रत होतं. तर त्यासाठी थोडंसं लवकरच उठलं, म्हटलं कामं पटकन होतील आणि पूजेची मांडणी वगैरे सगळं पूजा वगैरे व्यवस्थित पटकन होईल. तर आणि झाली पण व्यवस्थित. आणि थोडीशी झोप लागली होती सगळं छान दुपारी, तर मी थोडीशी झोपले होते, उठले आणि थोडीशी रील्स काढली थोडीशी, कारण की खूप ट्रेंडिंग होती गणपती बाप्पांची. तर रील्स काढली आणि म्हटलं चला मुलींचं डेकोरेशन काय करताय ना ते थोडंसं तुम्हाला दाखवून द्यावं, त्यांची झलक. शिवकडे लावून इकडे नको, मी टेरेसवर जाणार आहे. तर म्हटलं त्यांची हळू हळू काळा कोण आपत्ती. चला टेरेसवर जाऊ. ऐका, माझ्या पॉकेटात 20 रुपये मिळले. कसं पण 20 रुपये. चला चला आता दीदीन त्यांच्याकडे चला, नाही माझा उपास आहे. तर ना काय म्हणत होते मी, हां चला आपण वरती जाऊ, त्यांना दाखवू आपण त्यांचं डेकोरेशन. नाही तर काय होईल सगळं व्यर्थ होईल, म्हणजे बिचाऱ्यांचं नाही का एवढी मेहनत आहे ना ती सगळी व्यर्थ होईल. तर त्यांची मेहनत पण थोडीशी दिसायला पाहिजे ना. तर म्हटलं चला आता थोडंसं दाखवते. मी नाकात ही नथ काढली ॲक्च्युली, ती मोठी नथ घातली ती त्यावेळेस पूजेचे. सो चला मी वरती दाखवते तुम्हाला काय काय करताय पोरी. मी बसलेले आहेत वाटतं वरती, आपण जाऊयात काय काय डेकोरेशन करते माझी बाय साक्षी बाय आणि श्रुता बाय. अय्या कलर केला वाटतं तिने. हे बघा हे काही पार्ट्स आहेत वाटतं त्याचे. क्या चल रहा है? डेकोरेशन तर फुल जोरात चालू आहे. हे कसलं साक्षी? हा का? आणि ते बॉक्सेस, हे ऑई बॉक्सेस तयार झाले पण. हे देवा, अय्या किती सुंदर केले. तसं तुम्हाला उद्या डेकोरेशन बघायला भेटेलच. तर आता हे याच्यावरून अंदाज लावा तुम्ही आता हे काय आहे. मस्त आहे आपलं, सगळ्यांचेच राहतात. कोण बिना कपड्याचं राहतं. हे बघी याचं तर वेगळंच आहे. बरोबर आहे, सगळ्यांचे टेरेसवर असतातच. तू काय बनवते? श्रेयाचा पण हातभार लागतोय का? मग कसं काढू? आणलाय, येतोय ना, ठेवलेला आहे ताईंनी. हा हा, तुम्हाला श्रेयाच्या हातचा आवडला नाही वाटत? नाही आवडत. श्रुती आणि साक्षीच पाहिजे त्याला. मला सुद्धा मला साक्षीला भारी बनवता. मला सीमाताई बोलल्या म्हणे डॅडीनं रास आला नाही वाटतं म्हणे चहा. आणि आईने घेतलं भरून. आई बोलली मी अर्धा घेतलाय, आईने घेतलं भरून. आज श्रेयाने बनवून आणला होता ना चहा. हा मी ती व्हिडिओ एडिट करत बसले होते ना, श्रेयानेच केला. हसू राहिली आई. हा का?
त्या मस्त बनवतो. बस जाऊ द्या. तुझं तरी आवडलं मला म्हणून तर मला पोट नाही भरलं माझं. वेलची नव्हती ना घरात, नाही तर मग मी काय खोटं बोललो. त्याला पाण्याची चहा आवडते, मी दुधाची केली होती. असं आहे का? बघा तिने दुधाची केली, डॅडी पाण्याची नव्हती केली. आणि मग अरे आपल्या घरी दुधाची हा, चला करत राहा तुम्ही डेकोरेशन. उद्या तुम्हाला बघायला भेटेलच फायनल आपलं गणपतीचं डेकोरेशन. चिपकून घेतो. चला तर मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आता आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये बाप्पाचं आगमन होणार आहे आणि खूप असं मस्त वाटणार आहे. तर चला उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूयात. आता बाय.